जर तुम्ही स्टीलमध्ये पण नॉनस्टिक मटेरियल असं कुकवेअर शोधत असाल तर आजची व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर हा आहे हॉकिन्स प्रो फ्युचराचा नॉनस्टिक फ्राईंग पॅन. तर याची साईज आहे 18 सेंटीमीटर. याच्यामध्ये तुम्हाला 3-4 साईजेस अवेलेबल होतील. हा पूर्ण स्टेनलेस स्टीलचा आहे. याचा हँडल देखील पूर्ण स्टेनलेस स्टीलचा आहे आणि याची जी लीड आहे ती काचेची आहे, ज्याला आउटर रिंग जी दिलेली आहे ती रबरची आहे आणि याला होल्ड करायला जो नॉब दिलेला आहे तो देखील पूर्ण रबरचा आहे. तर हा फ्राईंग पॅन पूर्ण ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा आहे. याच्या वरची जी लेयर आहे ती हनीकोम स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामुळे हा नॉनस्टिक म्हणून काम करतं. त्यानंतर हॉकिन्सच्या प्रत्येक फ्राईंग पॅनला अशा पद्धतीने मोठा हँडल दिलेला आहे की ज्याला आपण व्यवस्थित ग्रिप करू शकतो. आणि हा प्रत्येक हँडल याला ज्या स्क्रूनी टाईट केलेलं आहे ना, ते पूर्ण वेल्ड करून केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे हँडल्स आहेत ना, हे पूर्ण फिट आहेत. तर या फ्राईंग पॅनची थिकनेस 3 mm आहे आणि या हनीकोम स्ट्रक्चरमुळे हीट जी आहे ना ती पूर्ण अशी एकत्र पॅन जो आहे ना तो व्यवस्थित गरम होतो, मध्येच फक्त गरम राहत नाही. तर हा फ्राईंग पॅन 3 mm थिकनेसमध्ये असल्यामुळे ना याच्यामध्ये आपण काही आपल्याला फ्राय करायचं असेल किंवा आपल्याला काही अंडा करण्यासाठी किंवा बेसनचा पोळा किंवा आपले जे थालीपीठ वगैरे करण्यासाठी आपण याला वापरू शकतो. तर हा मी स्पेशली फक्त अंडा फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे. तर आता हा कसा वर्क करतं, नॉनस्टिक आहे की नाही हे मी तुम्हाला आत्ता दाखवते. साईज वाईज याच्यामध्ये मी जो घेतलेली साईज आहे तो 18 सेंटीमीटर साईज आहे. याच्यामध्ये तुम्हाला 22, 24 आणि 26 सेंटीमीटर साईजमध्ये देखील फ्राईंग पॅन भेटून जाईल. तर या अशा पॅनमध्ये जर आपण भाजी वगैरे जरी बनवली ना तरी देखील जी भाजी आहे ना ती याला चिकटत नाही. आणि याची जी लीड आहे ज्याला रबर दिलेला आहे ना, त्याच्यामुळे हवा जी आहे, गरम हवा, ती व्यवस्थित पॅक होते आणि भाजी आपली कमी तेलामध्ये पण खूप छान अशी शिजून जाते. तर हा जो पॅन आहे तो मी फक्त अंडा फ्राय किंवा बेसन पोळा वगैरे बनवण्यासाठी घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण थालीपीठ वगैरे पण खूप छान बनवू शकतो. तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला अंड्याचा पोळा बनवून दाखवते. कमी तेलामध्ये देखील आपला जो अंड्याचा पोळा आहे ना तो न चिकटता खूप छान बनतो. तर तुम्हाला माहितीच आहे की याच हनीकोमच्या स्ट्रक्चरमध्ये माझ्याकडे तवा आहे की जो मी फक्त चपातीसाठी वापरते आणि त्याला आता 1 वर्ष झालेलं आहे. त्याचं म्हणजे जी क्वालिटी आहे आणि नॉनस्टिक मटेरियल हे निघण्यासारखं मटेरियल नाही आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला लाईफ टाईम वापरू शकतो. अशा पद्धतीचे हे सगळे जे फ्राईंग पॅन्स आहेत ते आहेत. तर बघा, खूप कमी तेलामध्ये ऑमलेट जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि इकडे तिकडे कुठेच काही अंड्याचं काहीच लागलेलं नाही आहे. हँडलला पकडून मी फक्त जरी पॅन हलवते तरी पण त्याच्यातलं जे ऑमलेट आहे ते अशा पद्धतीने हलतं आहे. म्हणजे नॉनस्टिक मटेरियल जे आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. याला आपण कोणताही जो स्पॅच्युला आहे तो वापरू शकतो. जनरली आपण बरेच नॉनस्टिक्स असे बघतो की ज्याला आपण स्टीलचं स्पॅच्युला वापरू शकत नाही, पण हे ऑलरेडी स्टीलचं मटेरियल आहे, त्याच्यामुळे याला आपण स्टेनलेस स्टीलचा स्पॅच्युला वापरू शकतो. आणि बघा, माझा गॅस जो आहे तो देखील हाय फ्लेमला आहे आणि हँडलला म्हणजे पकडून मी याला व्यवस्थित टोस्ट करते. तर हँडल जे आहे ते गरम होत नाही आहे. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये जेव्हा पण आपण काही फ्राय वगैरे करतो तर त्याला थोडंफार तरी तेल लागतं. 0 ऑइल असा कन्सेप्ट स्टेनलेस स्टीलमध्ये तर नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं जरी क्वांटिटीमध्ये तेल टाकलं ना तरी पण याच्यामध्ये आपण ऑमलेट फ्राय, बेसन किंवा आपले जे थालीपीठ आहेत, धिरडे आहेत ते बनवू शकतो. तर अंडं बघा सगळ्या साईडून व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मेन याच्यामध्ये जर छोटी साईज घेतली तर आपण याच्यामध्ये छोट्या साईजमध्ये देखील बेसन वगैरे बनवू शकतो. तर इथे बघा, माझं जे ऑमलेट आहे ते तयार झालेलं आहे आणि हँडल मी तुम्हाला दाखवते. हँडल बिलकुल पण गरम झालेला नाही आहे. त्यानंतर हा जो पॅन आहे तो डिशवॉशर सेफ आहे. स्टेनलेस स्टीलचा असल्यामुळे
याला आपण डिशवॉशरमध्ये क्लीन करू शकतो. नॉनस्टिक मटेरियल म्हणून याला काही सेपरेटली मटेरियल लावलेलं नाही आहे, त्याच्यामुळे काही निघायची शक्यता नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते डिशवॉशरमध्ये वॉश करून. तर बघा, डिशवॉशरमध्ये मी माझा जो तवा आहे तो देखील मी डिशवॉशरमध्येच क्लीन करते. त्याचे तसंच आहे की हे जे स्टेनलेस स्टील आहे हे चांगल्या क्वालिटीचं स्टेनलेस स्टील असल्यावरती आपण कोणतीही जी भांडी आहे ती डिशवॉशरमध्ये साफ करू शकतो. तर इथे बघा, माझा जो फ्राईंग पॅन आहे तो व्यवस्थित क्लीन झालेला आहे. तर असा आहे हॉकिन्स प्रोचा छोटासा कॉम्पॅक्ट असा फ्राईंग पॅन. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.